नमस्कार. जिल्हा परिषद शाळांमधील सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी आणि शिक्षणप्रेमी नागरिकांना शाळा प्रवेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. दिनांक 30 जून 2026 रोजी आपल्या जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व राज्य मंडळाच्या शाळा नव्या उत्साहाने, नव्या उमेदीने आणि नव्या संकल्पांसह सुरू होत आहेत. नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी सर्व विद्यार्थ्यांचे, विशेषतः प्रथमच शाळेत प्रवेश घेणाऱ्या बालकांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. शाळा ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र आहे. ज्ञान, संस्कार, कौशल्ये आणि मूल्ये यांची जपणूक करणारी शाळा हीच समाजाच्या प्रगतीचा पाया असते. त्यामुळे या शैक्षणिक वर्षात आपण गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा दृढ संकल्प करूया. शाळा सुरू होण्यापूर्वी पाठ्यपुस्तके, गणवेश आणि इतर आवश्यक तयारी पूर्ण झाली आहे. आता प्रत्येक शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी मिळून आपल्या जिल्हा परिषद शाळेला अधिक सक्षम, आकर्षक आणि गुणवत्तापूर्ण बनवण्यासाठी योगदान द्यावे. यावर्षी आपल्या जिल्हा परिषद शाळांमधील स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव, माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून विविध उपक्रम, पालकांचा व्हॉट्सॲप गट, व्हर्च्युअल स्कूल ट्रिप, शिक्षणाची वारी, ग्रंथदिंडी, शाळा मित्र उपक्रम, पालक मित्र उपक्रम, स्वलेखन स्पर्धा, आदर्श परिपाठ, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा, इंग्रजी विषयावर विशेष भर, तसेच सेमी इंग्रजी वर्ग यासारख्या अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढीकरिता विशेष उपाययोजनेअंतर्गत गावागावात सर्वेक्षण करणे, शाळा पूर्वतयारी कार्यक्रम राबविणे, माता पालक मेळावे आयोजित करणे, विशेष गृहभेटी घेणे, शैक्षणिक ग्रामसभा आयोजित करणे, बचत गटांच्या माध्यमातून जनजागृती करणे, शाळेच्या यशाची विविध माध्यमातून प्रसिद्धी करणे आणि प्रत्येक पात्र बालकाला शाळेच्या मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक आहे. जिल्हा परिषद शाळेमधून बालकांचे शिक्षण मोफत आणि दर्जेदार होत असून आपल्या गावातील बालकांचे प्रवेश जिल्हा परिषद शाळेत होण्यासाठी गुढीपाडवा, पट वाढवा हा उपक्रम घेण्यात येत असून यात गुणवत्ता वाढवा, पटसंख्या वाढवा यावर भर देण्यात येत आहे. निपुण महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यात सुपर निपुण शाळांमध्ये वर्धा जिल्हा 4थ्या क्रमांकावर असून येत्या वर्षात वर्धा जिल्हा प्रथम क्रमांकावर येण्यासाठी प्रयत्न करून जिल्ह्यातील सर्व शाळांना आणि विद्यार्थ्यांना निपुण करण्यासाठी विशेष परिश्रम घेऊया. शाळेत प्रथमच येणाऱ्या विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत करूया. त्यांच्या पावलांचे ठसे घेऊन त्यांचे स्वागत करताना त्यांच्या मनात शाळेविषयी आत्मीयता, शिक्षणाविषयी आवड आणि उज्ज्वल भविष्याची प्रेरणा निर्माण करूया. प्रत्येक बालकासाठी शाळा हा आनंददायी आणि प्रेरणादायी अनुभव ठरला पाहिजे. यशस्वी शाळा घडवण्यात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. उपक्रमशील आणि विद्यार्थी केंद्रित कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. याच उद्देशाने जिल्ह्यात विनोबा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शाळांमध्ये राबविण्यात येणारे उत्कृष्ट उपक्रम, नाविन्यपूर्ण प्रयोग आणि गुणवत्ता वाढीसाठी केलेले प्रयत्न यांना प्रोत्साहन दिले जात आहे. शिक्षकांनी आपल्या शाळेतील विविध उपक्रमांची माहिती, फोटो आणि व्हिडिओ नियमितपणे विनोबा ॲपवर अपलोड करावेत. यामुळे चांगल्या उपक्रमांची देवाणघेवाण होईल, प्रेरणादायी कार्य सर्व शाळांपर्यंत पोहोचेल. विशेष म्हणजे विनोबा ॲपवर सक्रिय राहून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा दरमहा सन्मान करण्यात येत आहे. हा सन्मान केवळ व्यक्तीचा नसून शिक्षण क्षेत्रातील सकारात्मक बदलांचा गौरव आहे. त्यामुळे प्रत्येक शिक्षकाने या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या शाळेचे, गावाचे आणि जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे असे मी आवाहन करतो. लोकसहभाग, पालकांचा सहभाग, शिक्षकांचे समर्पण आणि विद्यार्थ्यांची जिज्ञासा यांच्या बळावर आपण जिल्हा परिषद शाळांना गुणवत्तेच्या नव्या उंचीवर नेऊ शकतो. चला, या नवीन शैक्षणिक वर्षात प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे, घडला पाहिजे आणि यशस्वी झाला पाहिजे हा संकल्प करूया. पुन्हा एकदा सर्वांना शाळा प्रवेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.